शून्याचा उद्भव सांगतो या बोला, औट पिठी वहिला सूक्ष्म मार्ग. मनुपुराचे वरी 12 अंगुळे, तयावरी गेली आव्हाटेने. आता तया सदने उपराटे मार्ग, वळविता सवेग पश्चिमपंथी. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओबी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 7वा ज्ञानविज्ञान योग, त्यातला अंतिम श्लोक अर्थात श्लोक क्रमांक 30 आणि माऊलींनी या श्लोकवर ज्ञानेश्वरीमध्ये केलेलं 7व्या अध्यायात 188 क्रमांकाच्या होईचं भाष्य, याचं आज आपण चिंतन करणार आहोत. साधिभूतादि दैवं मां साधि यज्ञांचे विदुः, प्रयाणकालेपि च मां ते विदुर्युक्त चेतसा. अर्थात भगवंताच्या ठिकाणी पूर्णपणे दृढ विश्वास ठेवून भगवंत हेच भौतिक सृष्टीचे संचालक आहेत, देवदेवतांचे नियंत्रक आहेत, सर्व यज्ञांचे अधिष्ठाता आहेत, असं जेव्हा साधकाच्या चित्तामध्ये खात्री होते, त्यावेळेस तो हळूहळू सिद्धाच्या मार्गाने निघतो. आणि असे जे जाणतात तेच सर्वार्थानं ज्ञानी भक्त असतात आणि असे भक्त भगवंताला आवडतात. हे मजची स्तव झाले परी म्या नाही केले, ऐसे जेने जाणितले तो सुटला गा. माऊली वर्णन करतात की हे संपूर्ण विश्व भगवंताच्या मर्जीनं चालतं आहे, भगवंताच्या इच्छेनं चालतं आहे. निर्माण त्यानंच केलेलं आहे आणि संहारसुद्धा त्याच्याकडेच आहे. आदी मध्य अंत तिन्ही अवस्था भगवंत आपल्या हातून करत असतो. यांच्याच कृपेनं आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक तीनही ताप माणसाचे दूर करण्याचं सामर्थ्य फक्त आणि फक्त भगवंतामध्ये आहे महाराज. आणि म्हणून तर भागवताची सुरुवात त्या श्लोकानेच आहे. ओ सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादी हेतवे तापत्रय्य विनाशाय. हे तिन्ही प्रकारचे नाश फक्त भगवंतच करू शकतात, आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक. म्हणून असे भक्त या भक्तांना जरा म्हणजे म्हातारपण आणि मरण या दोन्ही भयापासून ते मुक्त असतात. कारण ही विधिलिखित आहे. जीव येताना आपल्या आयुष्याची लांबी, आयुष्याची मर्यादा या सगळ्या निश्चित करूनच या पृथ्वी तळावर आलेला आहे. आणि आयुष्यमान समजा आमचं जर 100 वर्षाचं, 90 वर्षाचं, 95 वर्षाचं लिहिलेलं असेल, प्रसंग कसेही येऊ द्या महाराज, गाडीनं 10 पलटे खाऊ द्या, खरचटणार सुद्धा नाही. कारण आयुष्याची दोर त्या ठिकाणी मजबूत असते. आणि ज्यावेळेस ती अंतिम वेळ येते त्यावेळेस माशी पंख पाखरे तव हे सरे. माशीला पंख झटकायला जितका वेळ लागतो ना, तितका सुद्धा अवधी या कुडीतून, या शरीरातून जीव जाण्याकरता लागत नाही महाराज. चैतन्य निघून जाण्याकरता लागत नाही. त्या आतलं जे चैतन्य आहे ते चैतन्य म्हणजेच तो भगवंताचा अंश आहे. तो अंश त्या देहामध्ये आहे, तोपर्यंत देहाची किंमत आहे महाराज. एकदा तो अंश निघून गेला की मढे शृंगारिले जैसे. त्याला किती त्या शरीराला तुम्ही पुन्हा नटवा थटवा, त्याचं सौंदर्य वाढवण्याकरता त्याला मेकअप करा, हास्यास्पद होत असतं महाराज. चैतन्य आहे तोपर्यंत सगळं शोभून दिसतं. म्हणून एक नैसर्गिक कृती म्हणून
त्या म्हातारपणाकडे किंवा त्या अंतिम क्षण मरण जे आहे त्या मरणाकडे त्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन होतो. आणि भागवत आम्हाला हेच तर सांगतं, मरावं कसं जाणून घ्यायचं असेल तर भागवताचा अभ्यास करायला पाहिजे आणि जगायचं कसं श्रीमद भगवद्गीतेचा अभ्यास करायला पाहिजे. गीता आम्हाला जगायचं शिकवते आणि भागवत मरायचं कसं ते शिकवते. मरायचं कसं ते शिकवते म्हणजे काय आत्महत्येचे प्रकार सांगत नाही किंवा ते मार्ग दाखवत नाही, तर तिची जी भयानकता आमच्या पुढे उभी राहिलेली अज्ञानामुळं किंवा म्हातारपणाचं जे आम्हाला दुःख होतं किंवा आम्ही घाबरतो या दोन्ही स्टेजला, ती भीती घालवून घ्यायचं काम करतं. राजा परीक्षिताला 7 दिवसात मरण होतं. शृंगी ऋषीने शाप दिला. शमीक ऋषीचा मुलगा आपल्या वडिलांच्या गळ्यामध्ये साप घातला, विटंबना केली, समाधी अवस्थेत असलेला म्हणून कोपायमान होऊन त्यांनी शाप दिला. शुक मुनींनी त्या शापाकरता प्रासादिक संवाद साधला. शुक मुनींनी कथा सांगितली भागवताची. 7 दिवसात मरण येणार आलं का? हो, आलं. मग कथा ऐकून उपयोग काय झाला? प्रश्न असा पडतो. मरण जर त्याच्या वेळेतच येणार असेल तर मग हा उपद्व्याप कशाला पाहिजे? तो उपद्व्याप ह्याकरताच पाहिजे. या श्लोकामध्ये ते सांगितलं आहे की मरणाची भीती प्रयाण काले पीच मामते विदुरयुक्त चेतसहा. मरण्याच्या वेळेस भयमुक्त अवस्थेनं मरता आलं पाहिजे. मरणाची भीतीच वाटू नये, उलट त्याचं स्वागत, वेलकम आम्हाला करता आलं पाहिजे. इतक्या व्यवस्थित जगायचं भागवत शिकवतं. आणि तितक्या सरळ मार्गाने मनुष्य जगला, मरणाची भीती वागवायचा काही प्रश्नच नाही महाराज. समाधानानं जगत राहिला, अतृप्त काही राहिलंच नाही जीवनामध्ये. आणि सन्मार्गच अपत्य म्हणून आईवडिलांच्या सेवेत कमी पडला नसेल, पती म्हणून किंवा पत्नी म्हणून परमेश्वरानं ब्रह्मानं जी गाठ मारून दिली त्यांच्या सहवासात कधी कुठे कमी पडला नसेल कशालाच. किंवा जे आम्ही पुढे विस्तार केला, अपत्य झाले, बाप म्हणून त्यांना जर योग्य न्याय दिला असेल, त्यांचं योग्य संगोपन केलं असेल, भावाला भाऊ, बहिणीला भाऊ, त्यांना त्यांचे प्रेम दिले असेल, समाजाला एक घटक म्हणून समाजाच्या प्रती कृतज्ञता सतत व्यक्त केलेली असेल, समाजसेवाच घडली असेल, ज्या राष्ट्रामध्ये आला त्या राष्ट्राच्या उद्धाराकरता सतत जर प्रयत्नशील असेल, ज्या मृत्यूलोकामध्ये आम्हाला स्थान मिळालं त्या मृत्यूलोकाची भरभराट कशी होईल, उत्कर्ष कसा होईल, अडचणीवाल्यांच्या ठिकाणी जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, हे भाग्य कसं प्राप्त करून घेता येईल, स्वतः करता जगण्यापेक्षा दुसऱ्याला जगण्याची बुद्धी कशी प्राप्त होईल, याप्रती सतत सजग असणं, जागृत असणं आणि प्रयत्नशील असणं म्हणजेच कृष्ण भावना भावित आहे. ती कृष्ण भावना भावित होता यावं. जरा मरण मोक्षाय या गोष्टींचं चिंतन सतत त्याच्या पुढे असावं. पुढचा क्षण आमचा हा अंतिम क्षण आहे असं समजून जीव जेव्हा जगतो, मनुष्य जेव्हा जगतो, तेव्हा त्याच्या हातून दुष्कृत्य किंवा गैरकृत्य होण्याची शक्यताच नसते महाराज. राजा परीक्षिताला 7 दिवसात मरण आहे म्हणल्याबरोबर वैराग्य प्राप्त झालं. वैराग्यच प्राप्त होतं, विरक्ती प्राप्त होते आणि संन्यस्त जीवन मनुष्य या ज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर जगत असतो. म्हणून संन्यस्त होता आलं पाहिजे. मी आणि माझं सोडता आलं पाहिजे. मी आणि माझं सोडलं, शरीराचं आत्म्याचं पूर्ण ज्ञान प्राप्त झालं की मग मनुष्य सत्सद विवेकबुद्धीनं प्रत्येक क्षण जगत असतो. आणि असं सदा भगवत पारायण झाल्यामुळं अंतसमयी त्याच्या चित्तामध्ये फक्त भगवंताचंच रूप शिल्लक राहतं, त्याच्या मुखामध्ये भगवंताचंच नाम शिल्लक राहतं. स्मरण, चिंतन, मनन एकच त्याचा विषय होऊन जातो, नारायण. आणि मग अशा प्रयाण काले पीच, अशा
अंतसमयी यम यम वापे स्मरणभाव तेजते अंत्य कलेवरम तम तम वैति कौंतय्य सदा तत्पाव भावितः. अंतसमयी माझं नाव मुखात आलं की मोक्ष त्याच्या वाटच पाहतोय. भगवंताने अभिवचन दिलेलं आहे. मात्र त्याकरता काय करायला पाहिजे त्याचंही त्याच्या आदल्या श्लोकात मला वाटतं 8व्या अध्यायाच्या 5व्या याच्यामध्ये तस्मात सर्वेषु कालेषु महामनुस्मर युद्धचं. अर्जुना, म्हणून प्रत्येक क्षणामध्ये माझा विसरच पडायला नको. कारण कोणता क्षण अंतिम असेल सांगता येत नाही. सांगायचं तात्पर्य हेच आहे. माऊलीसुद्धा देवाची ये द्वारी उभा क्षणभरी म्हणतात. सुरुवात करताना फक्त क्षणभर उभा असला त्याचं जीवन सार्थक होऊन जाईल म्हणणारे माऊली हरिपासाच्या शेवटी म्हणतात, रिकामा अर्धघडी राहू नको. अर्धा क्षणसुद्धा रिकामपणात जायला नको. इतकं भगवंताचं नामस्मरण आमच्याकडून घडायला पाहिजे. यावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वरी 7वा अध्याय ज्ञानविज्ञान योग 188 क्रमांकाच्या श्लोकात म्हणतात, ती प्रमेयाची होका वळली की ब्रह्म रसाच्या सागरी बुबुकली मग तैशीची का घोळिली परमानंदे. अर्थात ती वाक्यरूपी फळं भगवंत जे काही बोलतायत अर्जुनाशी, जो उपदेश करतायत, त्या उपदेशाचा शब्द न शब्दा इतका अमृतासारखा गोड होता. ती संपूर्ण वाक्यरूपी फळे ही वेदांताच्या सिद्धांतातील जणू बनवलेली असून ब्रह्मरसाच्या सागरात बुचकळलेली होती म्हणे. ब्रह्मरस त्या सागरामध्ये ती बुचकळली आणि मग ती तशीच परमानंदानं म्हणजे साखरेमध्ये गोडली. आणि साखरेमध्ये गोडलेली अर्जुनानं ती त्याचा आस्वाद घेत 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 त्या आनंदामध्ये अर्जुनाची वृत्तीसुद्धा प्रसन्न होऊन गेली. परमानंद झाला. जणू काही ज्ञानाच्या प्रती अर्जुन जसं जसं भगवंत उपदेश करतील तसं तसं अर्जुन भगवंताकडे इतका खेचला गेला, इतकी तीव्र इच्छा त्याला ज्ञानप्राप्तीची व्हायला लागली की भगवंताने बोलतच राहावं आणि आपण ऐकतच राहावं. आणि हेच खरं तर श्रवण भक्तीचा परमोच्च बिंदू आहे महाराज, की वक्त्यानं बोलतच राहावं आणि श्रोत्यांना वाटावं ऐकतच राहावं. ही वेळ संपूच नाही. प्रवचनाचा कालावधी, कीर्तनाचा कालावधी ठरलेला असतो. प्रवचन म्हटलं की 1 तास, कीर्तन म्हटलं की 2 तास, सिनेमा म्हटला की 3 तास, तमाशा म्हटला की 6 तास, कवर बी 12पासून तांबडं पटूस तर. वाईट जे आहे त्याला टाईम जास्त दिलेला आहे. म्हणून ते प्रवचन त्या तासाभरात संपूच नाही. तो तास घड्याळ थांबून जावं अशा काही वक्त्यांच्या मुखातून शब्दांची फेकन होत असते. शब्द इतके श्रोत्यांच्या प्रती इतके श्रोते इतके मंत्रमुग्ध होऊन जातात की ते प्रवचन संपू नये, ते कीर्तन संपूच नये, सतत ऐकतच राहावं इतका तल्लीन श्रोता होऊन जातो. तीच अवस्था अर्जुनाची झालेली आहे की भगवंतानं सतत बोलत राहावं आणि आपण असंच ऐकत राहावं. युद्धाला आलो आहे हे सुद्धा भान अर्जुनाचं हरपलं आहे. म्हणून तर अर्जुन प्रश्नचिन्हातला अर्जुन, पूर्णविरामात गेलेला अर्जुन शेवटी इतक्या स्पष्ट विचारात आला, इतक्या निर्णायक भूमिकेमध्ये आला की नष्टो महास्मृतीत लब्धात त्वत्प्रसादात मयाच्युत स्थितोस्मी गतसंध्या. कारण भगवंत विचारात कसे देतम श्रुतम पार्थ तो एकाग्रेन चेतसा. अरे अर्जुना, मी जे सांगतोय तू एकाग्र चित्तानं ऐकतोय ना? अर्जुन म्हणतो, हो देवा, शब्द न शब्द मी ऐकला आणि आता माझा संपूर्ण मोह गेला. नष्टो मोहा स्मृतीत लब्धात. तसं ज्ञान प्राप्त कशाला म्हणायचं? मनात कुठल्या शंका शिल्लक राहू नये. ही सिद्धाची अवस्था प्राप्त होणं म्हणजे ज्ञानवंत होणं आहे. आणि ते ज्ञानवंत होणं अवघड नाही. भगवंत म्हणतात फक्त तस्मात सर्वेषु कालेषु महामनुस्मर युद्धच. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम
पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.